जय शिवराय भावांनो, आपलं महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे. मित्रांनो, सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या बाबतीत अर्ज करण्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत आहेत आणि त्याबद्दल आपण एक काल लाईव्ह घेतला होता. त्या लाईव्ह मध्ये मी बऱ्याच जणांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या ऐकून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये महत्त्वाच्या जास्तीच्या अडचणी आहेत मित्रांनो, की जे काही अर्ज करणारे आहेत तर यांचे अर्ज नाकारले जात आहेत आणि त्याचं प्रमुख कारण आहे उत्पन्नाची अट. आता होतंय काय मित्रांनो, आपण काय करतो की जे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न आपण कमी घेत असतो, कारण बऱ्याच काही योजना अशा असतात की त्या योजनांसाठी आपल्याला कमी उत्पन्न लागतं, म्हणून आपण हे उत्पन्न कमी घेत असतो. मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाशी 8 लाखाची मर्यादा आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं. म्हणजे होतंय काय, एक लक्षात घ्या. आता समजा एखाद्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि होईन तवर कर्ज घ्यायचं, म्हणजे कोणी काय उगाच 1,50,000 रुपये घेत नाही. 5 लाख 10 लाख आणि याची मर्यादा 15 लाख रुपये. आणि मग जर एवढं मोठं आपल्याला कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी आपलं उत्पन्न सुद्धा मोठं असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे बरेच जण काय करतात, उगाच लाख रुपये 80,000 रुपये असं उत्पन्नाचं प्रमाणपत्र घेतात. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पन्न घ्या, 3 लाख 4 लाख असं घ्या ना, काय फरक पडेल तुम्हाला. माही सेवा केंद्रावर जायचंय, तिथं आपण आपल्या मनानं आपलं उत्पन्न सांगायचंय, कारण शेतकऱ्याच्या उत्पन्नाला काही चॅलेंज नसते. त्याप्रमाणे तुम्ही उत्पन्न सांगायचं आणि तसं जास्तीचं उत्पन्न घ्यायचं. आणि दुसरी एक अडचण आहे की बऱ्याच जणांचे जे नूतनीकरण LOI करायचे, म्हणजे याची मर्यादा आहे 3 महिन्याची आणि त्यांना LOI पुन्हा रिन्युअल करावा लागतो. त्यांना एक अडचण येत आहेत, तर ते काय नाही, ते सहज होऊन जाते. त्यासाठी फक्त आपल्याला एक नॉर्मल फी असते, त्याच्यावर ती फी भरल्याच्या नंतर आपलं रिव्हॅल्युएट होऊन जातं आणि त्यानंतर त्याची मर्यादा पुन्हा आपल्याला 3 महिन्यापर्यंत वाढवली जाते. आणि महत्त्वाची एक पुन्हा गोष्ट सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा या अडचणी लक्षात आल्या पाहिजे. आता त्यानंतर आहे मित्रांनो महत्त्वाचा पुन्हा प्रश्न कागदपत्राचा, कारण या अगोदर आपल्याला मोजके 4च कागदपत्र लागायचे, मात्र आता यामध्ये बऱ्याच कागदपत्रांची वाढ करण्यात आलेली आहे. आणि आता काही बांधव असे आहेत की त्यांनी दिवाळीच्या वेळेस ट्रॅक्टर घेतलेलं आहे, मात्र ही प्रक्रिया चालू होईल म्हणून त्यांनी जे काही फायनान्सची प्रक्रिया आहे ती थांबवलेली होती. आणि आता त्याच्यामध्ये महत्वाचा एक मुद्दा की ड्रायव्हिंग लायसन्स ट्रॅक्टरवाल्यासाठी कंपल्सरी केलेले. आता ही थोडी जाचकच अट घातलेली आहे, कारण ह्याच्या अगोदर ड्रायव्हरसाठी म्हणजे ड्रायव्हरचं ट्रॅक्टरसाठी लायसन्स लागत नव्हतं. आता ते लागतंय, असणंही गरजेचं आहे, कारण चालक म्हणल्याच्या नंतर लायसन ही आवश्यकता आहे. पण जसं अगोदर नव्हतं, जर हेच अगोदर सूचित केलं असतं तर ज्यांना ज्या ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर घ्यायचे तर त्यांनी लायसनची प्रोसेस अगोदर प्रक्रिया करून ठेवली असती. मात्र ही ऐन वेळेस ज्याचे कट आल्यामुळे त्यांना आता फायनान्सची प्रक्रिया करायची, आता हे लायसन कधी काढायचं आणि यामध्ये वेळ जाणार आहे. तो फायनान्सवाला काही जास्त वेळ थांबणार नाही, त्यामुळं त्या शेतकऱ्यांना ही अडचण येऊ शकते. मात्र त्यामध्ये एक आपण दुसरी प्रक्रिया अशी करू शकतो की आपल्या मुलाचं असेल किंवा आपल्या संबंधित जवळचं ड्रायव्हरचं लायसन सुद्धा त्यामध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न करा. जर अप्रूव्हल झालं तर चांगलंच, कारण एखादी महिला असती तिच्या नावाने ट्रॅक्टर घेतलं जातं, मग महिलेचं कुठं ड्रायव्हिंग लायसन असणार आहे. त्याच्यामुळे एखाद्या ड्रायव्हरचा आपण त्यामध्ये करा आणि तो आमचा ड्रायव्हर आहे असं त्यामध्ये मेन्शन करा. म्हणजे आणि बऱ्याच जणांचं पुन्हा काय झाले, जे रिजेक्ट झालेत का तर त्याला रिअप्लायचं ऑप्शन आलेलं आहे, त्यांनी रिअप्लाय करायचंय. आता त्यानंतर पुन्हा दुसरा आहे की भूमिहीन असल्याबाबतची अट. आता बरेचसे बांधव असे आहेत की त्याला जमीनच नाही समजा, मग तिथं ज्यांना जमीन आहे त्यांच्यासाठी 7-12 आणि 8चा ऑप्शन आहे. मात्र ज्यांना जमीन नाही मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी लँडलेस सर्टिफिकेट म्हणजे भूमिहीन प्रमाणपत्र आपल्याला तहसील कार्यालयामधून काढता येतं. इतकं सोपं येते की आज अप्लाय केलं की उद्याच्याला भेटते. त्याच्यामुळे महाई सेवा केंद्रावर जायचं,
अर्ज करायचा, तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते भेटून जातं. त्यामुळे ती एक अडचण काही एवढी अवघड नाही, सोपी आहे. आणि त्यानंतर आहे की OTP न येणे. आता मित्रांनो, जर तुम्हाला पासवर्ड फॉरगेट करायचा असेल किंवा काही जण बऱ्याच जणांनी या अगोदर कमेंट केली होती की माझा युजर आयडी आणि पासवर्ड विसरला. तर मित्रांनो, त्यावर युजर आयडी म्हणजे तुमचा आधार नंबर आहे. आणि तुम्हाला जर फॉरगेट करायचं असेल तर जी आता नवीन वेबसाईट आलेली आहे, या वेबसाईटवर फॉरगेट करू नका. त्याच्यासाठी दुसरी वेबसाईट आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या लिंकवर जायचं आणि तिथं तुमचं संकेतांक विसरला म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं. त्याच्यावर आधार नंबर टाकायचा आणि रजिस्ट्रेशन करते वेळेस जो तुमचा मोबाईल नंबर दिलेला असेल त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला नवीन पासवर्ड येतो. आणि ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचंय त्यांनी सुद्धा याच वेबसाईटवर रजिस्ट्रेशन नवीन करू शकता. तिथं नोंदणी नावाचा ऑप्शन आहे, त्या नोंदणीवर क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी काही माहिती आहे ती सगळी आधार प्रमाणे भरायची. तुमची शैक्षणिक असेल, कौटुंबिक माहिती असेल, म्हणजे आईचं नाव, पत्ता वगैरे जे, तर ती सगळी माहिती भरायची. आणि माहिती भरल्याच्या नंतर जोपर्यंत तुमचा युजर आयडी पासवर्ड तयार होत नाही ती सगळी प्रक्रिया करून घ्यायची. युजर आयडी पासवर्ड तयार झाल्याच्या नंतर मग नवीन पोर्टलवर लॉग इन करून तुम्ही कोणत्या ज्या योजनेचा साठी कर्ज मिळवायचे तुम्हाला, ट्रॅक्टर असेल, व्यावसायिक दुकान असेल, कशासाठी, त्याच्यासाठी मग त्या पोर्टलवर अर्ज करायचा आहे. आता ह्या अशा काही बऱ्याचशा समस्या आहेत, त्यात पासवर्डच्या बाबतीत जास्त आहेत, तर त्यांनी या वेबसाईटवर जाऊन पासवर्ड फॉरगेट करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये एक डिक्लेरेशन म्हणून जे दिलेलं आहे, तर त्या डिक्लेरेशनच्या बाबतीत आणखी काही कळालेलं नाही. त्याची माहिती आल्याच्या नंतर ते डिक्लेरेशन जे आहे त्याबद्दल आपण नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू. आता ह्या अशा अडचणी होत्या, ह्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण इथून पुढे सातत्याने करणार आहोत. आपण पुन्हा सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर एवढी माहिती होती. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.